मित्रांनो, तुम्हाला हे ऐकून आनंद होईल की मधुमेहग्रस्त रुग्णांना दररोज जी इन्शुरन्सची मात्रा घ्यावी लागत होती, ती आता आठवड्यातून एकदाच घ्यावी लागणार आहे. अशा प्रकारचं संशोधनाअंती जी निरीक्षणं नोंदवण्यात आली आणि त्याच्यातून जी औषध निर्मिती करण्यात आली, त्याच्यातून हे शक्य झालेलं आहे. आणि आठवड्यातून एकदा घ्यायची इन्शुरन्सची मात्रा, ज्याला आपण इंजेक्शन म्हणूया, ती भारतातसुद्धा उपलब्ध झाली आहे. आणि भारतातील मधुमेहग्रस्त रुग्णांना याचा लाभ होणार आहे. परंतु हा लाभ सरसकट होणारा नाही. आता तुम्ही म्हणताल की आम्ही तर मधुमेहग्रस्त नाही, मग तुम्ही आम्हाला हे का सांगताय? तर आपल्या आजूबाजूला, आपल्या परिवारात, आपल्या नातेवाईकांमध्ये, आपल्या मित्रपरिवारामध्ये मधुमेहग्रस्त कोणी असेल किंवा भविष्यात कोणी मधुमेहाच्या दिशेने जात असेल, त्याच्या शरीरातील एकूण जे चयापचय आहे, ज्याला आपण मेटॅबॉलिझम म्हणतो, त्यामुळे तर त्यांच्यासाठी ही निश्चितच आनंदाची वार्ता आहे असं मला वाटतं. मित्रांनो, साधारण 104 वर्षांपूर्वी म्हणजे 1922 साली आठवड्यातून एकदा घ्यायची इन्शुलिनची मात्रा विकसित करण्यात आली होती. आता 104 वर्ष लोटलेली आहे. जे मधुमेहग्रस्त रुग्ण आहेत, टाईप 1 असेल, टाईप 2 असेल, जो काही त्यांचा प्रकार असेल, त्यांना ते इन्शुलिनची मात्रा घ्यावी लागत होती. आता डॅनिश औषध निर्माते नोवो नॉर्डिस्क यांनी ॲव्हिक्ली नावाचं इन्शुलिन आर्याडेक हे तयार केलेलं आहे. आणि हे पहिलं बॅसल इन्शुलिन आहे जे लॉंग ॲक्टिंग इन्शुलिन्स, म्हणजे बॅसल इन्शुलिन म्हणजे काय की जे लॉंग ॲक्टिंग असतं, ज्याचा प्रभाव दीर्घकाळ राहतो, म्हणजे कमीत कमी 24 तास. आणि ते ब्लड शुगर लेवल असतं, म्हणजे रक्तातील साखरेची पातळी ती स्टेडी ठेवतं, म्हणजे ती स्थिर ठेवायचं काम करतं. म्हणजे हे जे बॅसल इन्शुलिन पूर्वी होते ते अशा पद्धतीने काम करत होते की ज्याला 24 तास इन्शुलिनमुळे रक्तातील साखर ही नियंत्रणात राहील. आता टाईप 1 आणि टाईप 2 या डायबेटीस रुग्णांसाठी भारतामध्ये सप्ताहातून, आठवड्यातून एकदा घ्यायची इन्शुलिनची मात्रा ही उपलब्ध झालेली आहे. परंतु डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की याच्यामुळे फक्त इन्शुलिनद्वारे डायबेटीसच्या रुग्णांवर करायच्या उपचारांमध्ये व्यापकता वाढणार आहे. व्यापक होणारे उपचार, रोजच्या इन्शुलिनची मात्रा घ्यायचं प्रमाण किंवा असे मात्रा घेणारे रुग्णांची संख्या फार मोठ्या प्रमाणावर कमी होणार नाही, असं या क्षेत्रातल्या डॉक्टरांचं, तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मित्रांनो, इन्शुलिन, डायबिटीस, मधुमेह ह्या गोष्टी आपण गांभीर्याने घ्यायला हव्या. कारण का तर जगातील सर्वात जास्त डायबेटीस किंवा मधुमेहग्रस्त रुग्ण हे भारतात आहेत. आणि येत्या काही वर्षात भारत ही जगाची मधुमेहग्रस्त असणाऱ्या रुग्णांची राजधानी होणार आहे. हे मी सांगत नाही आहे, हे जागतिक अभ्यासाचे निष्कर्ष आणि भारतातील रुग्णांचे वाढत जाणारे प्रमाण यावरून एक अनुमान नोंदवण्यात आलेला आहे. आणि आपली जवळपास 130 ते 140 कोटी लोकसंख्या हे सुद्धा ह्याचं एक महत्त्वाचं कारण आहे. मित्रांनो, 10 लाख रुग्ण हे डायबेटीसग्रस्त आहेत आणि 13,60,00,000 रुग्ण हे मधुमेह पूर्व स्थितीत आहेत. त्यावरून आपल्याला या
सगळ्या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात यायला काही हरकत नाही. आता इन्शुलिनवर एवढा भर का दिला जातो? इन्शुलिन असं काय आहे नेमकं? तर इन्शुलिन हे असं एक हार्मोन आहे की ज्याच्यामुळे आपल्या पेशींना ग्लुकोज हे ऊर्जेसाठी वापरण्याची परवानगी मिळते किंवा तशी परिस्थिती निर्माण होते की ज्याच्यामुळे पेशी या एनर्जीसाठी, ऊर्जेसाठी ग्लुकोजचा वापर करू शकते. आता डायबेटीसग्रस्त रुग्णांमध्ये काय होतं, तर शरीरातील ज्या पेशी आहेत त्या ग्लुकोज वापरण्यासाठी अक्षम ठरतात किंवा अशा रुग्णांमध्ये इन्शुलिनची मात्राच निर्माण होत आहे किंवा इन्शुलिन निर्माणच होत नाही किंवा शरीरातील पेशी या त्या इन्शुलिनचा उपयोग करण्यात असमर्थ ठरतात. त्यामुळे इन्शुलिनची गरज किती आहे रक्ताला ते आपल्याला लक्षात येतं. आता टाईप 1 रुग्ण जे आहे मधुमेहग्रस्त, त्यांना इन्शुलिन अनिवार्य आहे, त्यांना इन्शुलिन घ्यावंच लागतं. आणि टाईप 2 पद्धतीचे जे मधुमेहग्रस्त आहेत त्यांना केव्हा घेण्याची वेळ येते, तर जेव्हा त्यांना डायबेटीससाठी असलेली औषधं जी तोंडावाटे घ्यायची असतात, गोळ्या असतील, जे काय असेल त्यांना दिलेलं, ते त्यांच्या साखरेतली रक्तातील साखरेची पातळी जेव्हा ते नियंत्रित करू शकत नसेल, तोंडावाटे घ्यायच्या गोळ्या, तेव्हा त्यांना इन्शुलिन घेण्याची गरज पडते. आता हे ॲव्हिक्ली नावाचं जे नवीन आपण इंजेक्शन म्हणूया किंवा मात्रा म्हणूया, जे बाजारात उपलब्ध झालं आहे, त्याच्यामुळे 365 दिवस जी इन्शुलिनची मात्रा घ्यावी लागते ती सप्ताहातून एकदाच घ्यावी लागणार आहे. म्हणजे 365 दिवस इन्शुलिन घेण्याचा त्रास हा फक्त 52 दिवसांपर्यंत येणार आहे. कारण एका वर्षात 365 दिवसात 52 आठवडे असतात, 52 सप्ताह असतात. त्यामुळे 365 दिवस इन्शुलिनची मात्रा घेणे कुठे आणि 52 दिवस इन्शुलिनची मात्रा घेणे कुठे, एवढा मोठा फरक यामुळे निर्माण होणार आहे. आता भारतामध्ये काय परिस्थिती होती की दिवसाला रोज इंजेक्शन घ्यावे लागणार आहे, या भीतीमुळे मधुमेह पूर्वस्थितीत असणारे रुग्ण इन्शुलिनची मात्रा घेणे किंवा औषधोपचार करणे हे टाळत होते. त्यामुळे दररोज इन्शुलिन घेण्याची किंवा इन्शुलिनचं औषध घेण्याची त्यांची जी गरज होते त्याच्याकडे ते दुर्लक्ष करत होते आणि त्यामुळे याच्यामध्ये मधुमेहासाठी उपचार घेण्याला 7 ते 9 वर्ष विलंब होत होता. केवळ मधुमेहाच्या पायरीवर असणाऱ्या रुग्णांच्या दुर्लक्षामुळे. त्यामुळे आता त्यांना हा आशेचा किरण निर्माण झालेला आहे आणि क्लिनिकल ट्रायल्स म्हणजे ह्या औषधाचे किंवा ह्या इन्शुलिनच्या मात्रेचे उपचार हे जवळपास 4000 प्रौढ रुग्णांवर करण्यात आले होते. त्याच्यात भारतातील रुग्णही समाविष्ट होते. आणि जे रोज बॅसल इन्शुलिन घेतात असे रुग्ण आणि 4000 निवडलेले रुग्ण ज्यांच्यावर आठवड्यातून एकदा हे इन्शुलिनची मात्रा द्यायची आहे, ह्या दोघांची तुलना करण्यात आली. तर ज्यांनी आठवड्यातून एकदा हे इन्शुलिनची मात्रा घेतली त्यांच्या HbA1c ही पातळी निर्णायकरित्या घटल्याचे या औषधामुळे दिसून आले. तसं अभ्यास किंवा तसे निष्कर्ष, तशी निरीक्षणं नोंदवण्यात आली. आता हे एंड्रॉक्टॉलॉजिस्ट डॉक्टर अनुप मिश्रा यांनी काय सांगितलंय की गेले 20 वर्ष म्हणजे 2 दशकं हे बॅसल इन्शुलिनवर संशोधन काही झालेलं आहे असं दिसून आलं नाही गेल्या 20 वर्षात. निडल
प्रिक्स ह्या आल्या, म्हणजे इंजेक्शनद्वारे किंवा इंजेक्शनामध्ये संशोधन, आणि त्याच्यामुळे रुग्णांना थोडी प्रोत्साहन, थोडी प्रेरणा मिळाली की त्यांनी इन्शुलिन घ्यायला सुरुवात करावी. आता हे जे दररोज इन्शुलिन घेणाऱ्या सर्वांना हे जे असं वाटतं की आठवड्यातून एकदा घ्यायचं, इन्शुलिनची मात्रा उपलब्ध झाली आहे, पण ती सगळ्यांना लागू पडणार नाही, असं हे एंड्रोक्रायनॉलॉजिस्ट अनुप मिश्रा यांचं म्हणणं आहे. त्यामुळे एकदा इन्शुलिन मात्रा घेण्याचा पर्याय जे रुग्ण उपयोगात आणतायत त्यांना आठवड्यातून एकदा इन्शुलिनची मात्रा घेण्याचा पर्याय मांडवेल का नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे लीलावती रुग्णालयाचे एंड्रोक्रायनॉलॉजिस्ट डॉक्टर शशांक जोशी यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही दररोज रक्तातील शर्करा, साखर ही नियंत्रणात आहे का नाही ह्याच्यावर सातत्याने लक्ष ठेवा. आणि आपले डायबेटीसवर उपचार करणारे डॉक्टर आहे त्यांच्या नियंत्रणाखाली किंवा त्यांच्या संनियंत्रणाखाली त्यांचं लक्ष असू द्या तुमच्या रक्तातल्या पातळीवर, आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आठवड्यातून एकदा ही इन्शुलिनची मात्रा घ्यायला सुरुवात करायची का नाही ते ठरवा. त्याच्यासाठी निरीक्षणं, अभ्यास आणि तुमच्या डॉक्टरांचं तुमच्याबद्दल असलेल्या रक्तातील साखरेचं मत किंवा त्याची पातळी ह्याचे निष्कर्ष महत्त्वाचे ठरणार आहेत. तेव्हा गोड बोला, रक्तातील साखर कमी झाली तरी चालेल, आपल्या जिभेवरील साखर कमी होऊ देऊ नका. आपल्या बोलण्यात, वागण्यात, संवाद साधण्यात गोडवा असू द्या, असं माझं तुम्हाला सांगणं आहे. मिठे बोल बोलते रहिये, त्याच्यातून माणसं जोडली जातात. कटू वचनं टाळावीत. नाही गोड बोलता आलं तर कमीत कमी मौन बाळगावं आणि कुणाला दुखवू नये. दुखवणं सोपं आहे, गोड बोलून माणसं जोडणं कठीण आहे. एवढंच या निमित्ताने मला तुम्हाला सांगायचं आहे. तेव्हा मधुमेह, दररोज इन्शुलिनची मात्रा घेणारे रुग्ण, आता आठवड्यातून एकदा ज्यांना इन्शुलिनची मात्रा घ्यायची आहे ते रुग्ण, टाईप 1 टाईप 2चे मधुमेह रुग्ण आणि सर्व नागरिक यांना माझं सांगणं आहे, गोड बोला. या नोटवर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. माझे रील पाहत जा, ते लाईक करा, शेअर करा. मला फॉलो करायला विसरू नका. माझे व्हिडिओ पाहत जा, ते लाईक आणि शेअर करा. माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. अनवट वाटेवर चालणारा, असे वेगळे विषय घेऊन येणारा मी एक वाटसरू आहे, मी एक वारकरी आहे, मी एक पथिक आहे, मी एक अभ्यास करणारा विद्यार्थी आहे. ह्या अभ्यासातून मला जे सापडतं आहे, मला जे लक्षात येतं आहे ते तुमच्यासाठी मी घेऊन येतो आहे. तुम्हाला ते आवडतं का नाही, तुम्हाला ते रुचतं का नाही, तुम्हाला ते मानवतं का नाही, तुम्हाला ते योग्य वाटतं का नाही, हे मला ज्ञात नाही. ते तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून ज्ञात करावं अशी माझी तुम्हाला विनंती आहे. या नोटवर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.